साध्या शेतकऱ्याच्या घरात वाढलेले दोन सख्खे भाऊ मातीच्या आराखड्यात घाम गाळत पैलवान झाले आणि शेवटी त्याच मातृभूमीसाठी देशाच्या गणवेशात उभा राहिले. नाशिक जिल्ह्यातील रापली गाव. घरची परिस्थिती साधी होती. आईवडिलांनी कष्ट करून चारही मुलांना शिकवलं, पण मुलांचं स्वप्न मोठं होतं, इंडियन आर्मी. लहान वयातच मलमाडच्या तालमीत कुस्त्या केल्या, घाम गाळत संघर्षात बालपण घडलं. हरायला शिकले पण थांबायला कधीच नाही. 7 वर्ष अपयशाची झुंज दिली. रनिंग करताना इजा झाल्या, लोकांचे टोमणे ऐकले, पण दोन्ही भावांनी जिद्द सोडली नाही. आणि मग 2024 मध्ये छोटा भाऊ शुभम बिडकर इंडियन आर्मी मध्ये भरती झाला. घरामध्ये पहिल्यांदाच आनंद आसरू आले. पण मोठा भाऊ रोशन बिडकर सलग 12 वेळा फायनल मधून बाहेर पडला, पण तरीही हार मानली नाही. दुसरा कोणताही फॉर्म भरला नाही, कारण ध्येय एकच होतं, इंडियन आर्मी. आणि मग 13 नोव्हेंबरला टेरिटोरियल आर्मी पॅरा कमांडो मध्ये ग्राउंड क्लिअर केलं आणि 5 मार्च 2025 ला रोशन बिडकरची अखेर निवड झाली. आज त्या शेतकरी आईवडिलांचं मन अभिमानाने भरून येतं आणि तो बाप अभिमानाने सांगतो, माझी 2 मुलं देश सेवेत आहेत. हार किती वेळा आली यांनी इतिहास लिहिला जात नाही, पण जर थांबला नाही तर इतिहास घडतो. मित्रांनो, अशा जिद्दीच्या खऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो